Welcome back to In Goa News. The Govekar family of Chopade, led by Prakash and Tina Govekar, has been preparing and distributing the traditional jaundice medicine for over 100 years. Their remedies have saved thousands of lives, attracting patients from across Goa and beyond, with citizens flocking to their clinic from Monday to Sunday to assist the trusted medicine. ते आयुर्वेदिक म्हणून आम्ही येऊन घेता ती पहिलीपासून आम्ही घेताच ते. तुमका कशें कळ्ळें हांगा जे आयुर्वेदीक म्हणजे कावीळ जाल्या उपरांत मेडिसीन दितात म्हणून कशें कळ्ळें? एडवर्टीजमेंट कशी जाली? म्हणजे कोणी ना कोणी सांगत असता आणि हो आमचो डॉक्टर आसा तो आधीपासून आमचो फ्रेंड आमचो परिचय आशिल्ले कारण तुम्ही आता खंयच्यान आयले? आम्ही हांगा कोलवाळेच्यान. कोलवाळच्यान. ये मेरे हस्बैंड के लिए. ओके. एक्चुअली क्या हुआ कि उनको जॉन्डिस बहुत ज़्यादा हो गया था, मतलब कि उनका क्या बोलो 51 पहुंच गया था बिलिरुबिन लेवल टोटल. डॉक्टर्स ने तो गिव अप कर दिया. 2 बार हॉस्पिटल में एडमिट किया गया, एक बार इधर जीएमसी में किया और एक बार दिल्ली में भी किया, बट कहीं से भी फ़ायदा नहीं हुआ, कुछ कम नहीं हुआ. थोड़ा बहुत वो लोग कम करते थे और फिर बोल देते थे घर ले जाओ, घर में खाना खिलाओ, ये वो ठीक हो जाएगा, ऐसा कुछ बोलते थे. कुछ डॉक्टर ने तो बोल दिया कि उसका जेनेटिक इशू है, उसके मम्मी पापा से ये कभी नहीं ठीक होगा, ऐसे बोल दिया. फिर एक और स्पेशलिस्ट के पास गए हम, लीवर स्पेशलिस्ट. उसने तो बोल दिया कि लीवर ट्रांसप्लांट करना पड़ेगा और कोई ऑप्शन नहीं है. हम लास्ट में हार गए. हमारे पास कुछ पैसे उतने सेविंग्स वगैरह भी नहीं थे, मतलब मेडिकल इंश्योरेंस वो सब भी कुछ हेल्थ इंश्योरेंस वगैरह भी नहीं था. तो हम यहाँ आ गए. फिर खुद से मेडिसिन वगैरह देने की कोशिश कर रहे थे, बट लकीली उनको एक दिन नेट ऐसे ही देख रहे थे तो उन्हें यहाँ का मिला पता. उन्होंने सर को कॉल किया तो उन्होंने पूछा रिपोर्ट्स वगैरह के बारे में, लेके आओ नेक्स्ट डे. तो हम नेक्स्ट डे आ गए और इनको मिला. उन्होंने रिपोर्ट देखा, उस टाइम बहुत ज़्यादा हाई था. आँखें, बॉडी पूरी येलो पड़ी हुई थी. ईचिंग उसके बॉडी में इतना ज़्यादा था कि हर तरफ से खून निकलता था, इतना ज़्यादा ईचिंग होता था. रात भर वो सो नहीं पाता था. अभी उसका 39 पॉइंट समथिंग बहुत बिलिरुबिन. फिर सर ने देखा, उन्होंने हमें होप दिया कि ठीक हो जाएगा, क्योंकि हम होपलेस हो चुके थे. वो पता है, वो कब से खुद से सोचने लगा था कि शायद मेरे पास कुछ ही दिन बाकी है, अब मैं क्या करूँ, ऐसा सब वो खुद होपलेस होने लगा था. और मुझे खुद समझ नहीं आता था मैं क्या करूँगी. अभी तो एज ही क्या हुआ है उसका ये सब होने के लिए. फिर सर ने एक डाइट भी बताया जो हमने स्ट्रिक्टली फॉलो किया. जैसे कि एग नहीं खाना है, फिर सब्जियाँ, फ्रूट्स वगैरह हर चीज़ हमने स्ट्रिक्टली वो डाइट फॉलो किया. और मैं यहाँ से काफ़ी दूर रहती हूँ, अंजुना में रहती हूँ, और मैं अकेले ये खटारा स्कूटी में यहाँ रोज़ 1.5 महीने ऑलमोस्ट 1.5 महीने से ज़्यादा हो रहे हैं आके ये मेडिसिन लेके गए. उसे खाली पेट दिया. एक्चुअली उसे पहला दिन जब इसने मेडिसिन यहाँ पे आके पिया था ना, नेक्स्ट डे ही उसने ऐसे बोलने लगा कि मुझे जो यूरिन उसका रेड होता वो चेंज हो गया, हल्का कलर बदल हुआ है. तो उसने नेक्स्ट डे से ही मुझे बताया, तो मुझे भी होप आ गया कि नहीं, इस बार हमें होप नहीं खाना, इस बार वर्क करेगा. और भगवान जी की कृपा से और इन लोगों की आशीर्वाद से और इस मेडिसिन से लाइक धीरे धीरे अभी लास्ट वीक हमने जो रिपोर्ट LFT कराया उसमें बिलिरुबिन लेवल बहुत कम आ गया. लाइक इनडायरेक्ट 2 पॉइंट. हाँ, इनडायरेक्ट बिलिरुबिन तो 2 पे आ गया. 2 पे. और मैं क्या ही बोलूँ, हम लोगों ने तो सेलिब्रेट किया. मैंने उस दिन मुंह मीठा किया खुद का, मतलब ऐसा लगा कि सांस आया. फिर मैं खुशी से यहाँ आई, सर को दिखाया रिपोर्ट कि ऐसा हो गया. हमने तो सोचा भी नहीं था, मतलब इतने कम टाइम में, क्योंकि 4 से 5 महीने होने जा रहे हैं. आप सोच रहे हो, लाइक कोई बंदा 5 महीने से इस चीज़ से मतलब गुजर रहा है कैसा. और अब तो आराम से सो पा रहा है, 8-10 घंटे सोता है. ईचिंग तो बिल्कुल कम हो गई. उसका स्किन भी एकदम हमारे जैसे होने लगा, रैशेस जाने लगे. सर ने बताया था एलोवेरा लगाओ उसके स्किन पे. मैं एलोवेरा से अच्छे से उसको पैर में, हाथ में, जहाँ भी रैशेस है वो सबसे बहुत कम हो गया. अभी तो वो काफ़ी पॉजिटिव है, बोलता है अब 1-2 महीने में मैं ठीक हो जाऊँगा, मैं जॉब पे जाऊँगा, अभी सब ठीक हो जाएगा. बहुत खुश है अभी.
पयली माझी घोवाची आजी दिताली, ओके तेच्या उपरांत माझी सासू दिवंक लागली, ओके तेच्या उपरांत आमी दिता आतां, हां आनी आतां आमचे भुरगे दितात आमी ना जाल्यार. तुमकां आतां कितली वर्सां जातली हे दितात? आमकां 100 वर्सां वयर जाली. वयर जाली. हय. आणि एखाद्या व्यक्तीक न्हू समज कावीळ जाल्या म्हणजे कामीण जाल्या जाल्यार तुमचे कडेन डायरेक्ट येतात ते काय पयली दोतोरा कडेन बी वयतात? थोडे पेशंट आमचे कडेन डायरेक्ट येतात येतात आनी थोडे जाण डॉक्टराच्यान वयता. मागीर दोतोराच्यान वचून तेंका ते हे जायना टॅबलेटी तेंच्यो, आनी थोडे दोतोर आमचे कडेन तांकां धाडटा. मागीर तुमकां कशें कळटा सिमटम तेंचे तेका कावीळ जाल्या म्हणून कितें अंदाज कसो करतात तुमी? थोडे ब्लड टेस्ट केल्यार ते रिपोर्ट घेवन येता आनी आमी तेजेर पळयता आनी ते पयल्या उपरांत आमकां कळटा. दुसरें आमकां अशें दिसता की ते तेंचे युरीन घेवन येता. युरिनाचेर आमकां कळटा ते डार्क येल्लो, ते मरून आसता, लायट येल्लो आसता, तेका काय आसना. दुसरें तेंचे अशें आसता की तेंकां जेवण खपना, तेंकां त्रास जाता, पाठींत चडटा, डोळे पिवळे जातात. डोळे पिवळे आनी जोर येता आनी तेका जेवण खपना. कितें पयल्यार अशें जेवणाचें तेंकां उलटी येता, वास येता, अशें करून आमकां तेंचे सगळे म्हायती कळटा. आयतार बुधवार दिसता काय आनी केन्नाय दिता वखद तुमचे? आमचे डेलीच असता. डेली? फक्त आयतार आणि बुधवार हे लोकांचे एक हे आसा. ओके. तशें काय बंधन काय ना खंयच्याय दिसा? पयली पूण आजी काय आई दिताली ती आयतार बुधवार चड लोक येताले. पयली तशें हे आसले, लोक मानताले न्हू की आयतार बुधवारच औषधां घेवपाची गांवठी. पण आतां तशें ना. आतां कितें कामीण सगळ्या लोकांकूच जाता आनी ती केन्ना ते अशें अमके दीस रावले जाल्यार तेका आनीक कितें जावंक शकता. आता हे पेशंट येता पळय हे खंयच्यान येता? गोंयचे येता, गोंयच्या भायले येतात काय आनी खंयचे खंयचे येतात? पेशंट गोंयचे येता, प्लस दुसऱ्या राज्यांतले येतात, परराज्यांतले. ओके. खंयचले आनी मेन म्हणजे फॉरेनर पण येतात. हा फॉरेनर फॉरेनर खूब येतात. ते मागीर एकामेकाक हे करून एडवर्टायज करून ते येतात. तांकां बरे हे जाता तेंचे. आणि हे आता तुम्ही मेडिसिन यूज करता पळय काविळाचे मेडिसिन, हे अवेलेबल हय आसता, लायिल्ले आसता रोपटी काय तुमी खंयच्यान बी हाडटा तशे? ही सगळी आमकां सोदून हाडचे पडटा. अवेलेबल जाता? अवेलेबल जावपाक खूब डिफिकल्ट. आमच्या गांवांत तरी मेळना. आमकां खंय तरी दुसरे एरियान वचून हाडचे पडटा. म्हणजे हे केन्ना हाडटा तुमी? जाय आतां समज आमकां आयज आयतारा दिवपाक जाय वखदां, हे प्लांट तुमी खंयच्यान? डेली म्हाका म्हणजे दुसरे दीस हाडून दवरचे पडटा, म्हणजे ते अवेलेबल करता. पूण आतां असो कोण तरी सामको सिरियस बी जाल्लो काविळासून आयिल्लो आनी मागीर ताका अशें जिवनदान मेळ्ळें अशें कितें आहा? अशे कितले तरी पेशंट आसा. सध्या आमचे कडेन एक कोण तरी 6.5 अशी 6 पॉयंटाच्या वयर बिलिरुबीन वाडटा ब्लड टेस्टान. आनी तो तेची हे खूब हे जाता, ताका कठीण जाता की जेवण खाण हे ते कांयच खपना. त्या वेळार हे औषध घेवन खुबशे बरे जाले. आनी सायड बाय सायड मातशे तांकां हेचे डॉक्टराकूय आमी रिकमेंड करता, तुमकां जाय जाल्यार घेया. कोरोना काळान कशें आशिल्ले पेशंट येवपाचे काळ? तेन्ना लोक खंय वचनाशिल्ले न्हू, तेन्ना कितें लोक पेशंट चड येताले काय त्या काळान? कोरोनाच्या काळान आमी तर सारखे चालूच असले. फक्त आमी अशे भायर थोडे हे घेवन दिताले तांकां की त्या वेळार मातशी हे आसलें, भंय आसलो. पण तरी आसतना आमी सारखे निस्वार्थीपणान म्हणटा तशें कंटिन्युअस. आनी लोकूय ज्यादा येतालो कोरोनान. त्या वेळार खूब लोक बरे जाले. आता आम्ही पळयले 2-3 पेशंट येयले, त्यांनी वखदां घेतले आणि गेले. त्यांच्यानी बाबा कितले दिवंक जाय कितें ते विचारले. अशेच पेशंट म्हणजे तुम्ही एक प्रकारची जनसेवा करता. आमी चड फोर्स कोणाक करिना. कोण बाबडो गरीब येयलो जाल्यार ताका फुकटूच आमी दिता. अशे पेशंट आहा की ज्या मनशा कडेन ते डॉक्टरा कडेन वचून परवडना, ताका बाबड्याक कितें सांगता, तूं एक काम कर, आमचे कडसून घे, तूं बरो जा. तो बरो जालो की आमचे हे आमकां बरें दिसता. एक आशीर्वाद दिता. हे आता आयुर्वेदिक असून तुम्ही ते काविळाचे औषध तयार करता, खूप लोकांक दिला. म्हाका दिसता हजारांनी तुम्ही पेशंटांक जीवनदान दिला. खंय तरी तुमचो सरकारान बायोडायव्हर्सिटी म्हणून किंवा आणि कोणी तरी दखल घेऊन अशी सरकारान तुमचो गौरव किंवा सत्कार असो केल्लो आसा?
कारण बायोडायवर्सिटीन आमकां सत्कार केला आनी हितून कितें बायोडायवर्सिटीचो अमोल रावत ह्या चोयेक हितून वांटो कित्याक तो ताका खबर आसा हे गांवान औषध दिता तेणी एक आमचें नांव प्रपोज केलें आनी आमचो सत्कार जालो. बट ते शिवाय ह्या सरकारान कितें आहा सरकारान हेची किंवा आमदारान हे दखल घेवंक जाय बाबा आमच्या गांवान एक कोण तरी एवढे औषध पारंपारीक औषध दिता आनी इतले फेमस आहा की सगळ्या लोकांकूच खबर आहा. हे तेच्या बद्दल आमकां मातशें हें दिसता की सरकार हेचेर व्हडलेशें काय हे करिना दखल घेयना. आता म्हाका सांगा मॅडम किंवा दोतोर हो आता जो मेडिसीन तुम्ही लोकांक खूप जाणांक दिता वखद आयज समज आयतार तेका कितें कंडिशन जेवण खाण नुस्तें बी तशें कितें नियम असतात? तांकां शिवराक जेवचें आसता. कितले दीस आता हे आमी पळोवन सांगतात तांकां. अशें आसा की तांकां रक्तान आसा जाल्यार तांकां फक्त पेज घेवंक सांगता, गोडी दाळ बॉयल्ड आनी भाजी आनी तशें तांकां कांयच खावंक मेळना, नुस्तें खावंक मेळना, मटन चिकन कितेंच खावंक मेळना अशें आसा. आनी बेश्टे घेता तांकां 3 दिसूच पथ्य आसता आनी उरलेले तेंचे रक्तान आसा तेंचे रिपोर्टा प्रमाणे आमी तांकां जेवण सांगतात. आणि कितें तुम्ही म्हणजे पेशंटांकूय जाले जनतेक कितें संदेश दिवचे? आता व्हडली व्हडली हॉस्पिटलां जाले लोक कामीळ जाली किंवा कामीण जाली काय बेश्टे थंय ट्रिटमेंट घेता, लाखांनी तांकां फी असतात आणि तुम्ही म्हणजे अल्प जो कोण दिता मोबदलो तो घेतात आणि सेवा करतात तुमची एका तरेन. तुम्ही आणि कोणाक कितें संदेश दिवंक सोदता लोकांक? सांगपाचें म्हणजे कितें आसा तात्पर्य की अशे गांवांनी जी औषधां पारंपारीक आनी खुबशे लोक जे जे हेंचेगेर येता वैद्यागेर थंय हे इवन आमच्या सरकारान किंवा आयुष मंत्रालया त्या संदर्भात तेंच्यांनी आमचे कडेन कितें तरी एक हे करूंक जाय संवाद आनी आमचे हे बी टॅप करून एखादे तुमचे आणि औषध तेंचे थंय मिलाप करून जर दिल्ले जाल्यार अनेक पेशंट वाटावतात. काही लोक काविळान गेल्ले अशें आमी पळयताले खूब, म्हणजे ते हांगर पावंक नासतले. हय ते बी बरोबर अशें म्हणटकच आमचे सांगपाचें इतकेंच की इवन जनतेन पण जनता आमचे कडेन हेचे औषध घेवपाक येताच पूण आमचे एडवर्टायज ही जनता, आमी स्वता कांयच एडवर्टायज करिना. आमची एडवर्टायज जे मनीस येता ते एडवर्टायज करून ते मागीर फॉरेनर आसूं जावं आनी कोण आसूं भायले दुसऱ्या राज्यांतले सगळे लोक अशे येवन आमचे कडेन येतात. हे एक आमकां एक कितें म्हणटा ती जनसेवा आनी आमच्या जाणट्यांची एक कितें म्हणटा ती पारंपारीक दिली ते. येस, थँक्यू.